हे बघा इतकी मोठी पपीता आणल्या 200 रुपये म्हणते बाजारात. 200 रुपयाला आता हे बघा एवढी मोठी पपीता आणल्या. मी कापणार आहे बघा कशी कापते. असं मस्त नाही कापून घेणार आणि छानसं खाणार. पहिल्यांदा तर मी असं पुढचं याचं कापून घेणार आहे. एवढं घे असं बघा किती मोठी आहे का. एवढं मोठी मोठी पपई आता हे कापते बघा. मी पुढचं एवढं भाग काढून टाकते म्हणजे जाऊ दे. पकडा आहे ना एवढी मोठीच्या मोठे आहे का. असं बघायच्यात बी हाय इतकं मोठं आहे त्याच्यात बी बघा काय बीच नाही आहे ते. आता याला असं ना बाजूला काढून घेते मी बी. म्हणजे ह्याचे काढायचे मला पुन्हा पेरा येतील ना. पेरले पुन्हा ते झाडं बनतील. पण आता झाडाला पपीता नसल्यामुळे मला विकत आणायचं. मार्केटात सध्या भरपूर प्रमाणात पपीता त्याच्या तर वर्षभर असतातच असतात. सध्या तर आहेत. असे 4 भाग केलेत मी. अजून एवढं राहिलेलं आहे तिला काही कापत नाही नंतर कापणार आहे. पण हे 4 भाग आहेत. आता पटापटा कसं कापते बघा. एवढं असं धरायचं आहेत ना जरा हातात निसटलं असं व्यवस्थित घ्यायचं. असं वरच्यावर असं छान काढून घ्यायचं. त्याच्यानंतर जे ताट घेतलेलं आहे हे बघा असं काढलंय ना. आता हे असं पटापट काढून घ्यायची स्लाइस. असे स्लाइस काढून घ्यायचे मस्त अशी पद्धतीची स्लाइस. किंवा असं पण आपण करू शकतो. ह्याच्यावरतीच हे कुणी खातंय कुणी नाही हे काय नसतंय तसं. पण लोक म्हणतात हे खायचं तसं काय नाही. हे बघा ह्याच्यावरतीच असं आहे ना ह्याच्या मागं साल आहे याला असं धरायचं नुसतं जरा असं 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 पटापट मारायचं असं. आणि नुसतं ह्याच्यावरनं असं फिरवायचं चाकू की पटापट पडते. हे बघा हे आहे का असं व्यवस्थित सगळे काप झालेले आहेत कसे छान. एखादा कुत्ता राहिला असेल ते कठीण जरा असं वाटलं तर कापून घ्यायचं पटापट. मगाशी जरा कमी ह्याच्यात केलं नाही असं जोरात करायला पाहिजे होतं. असं व्यवस्थित वरच्यावर असं कापून घ्यायचे काप मस्त असे. थोडंसं मला वाटतं छिलका तर राहायला काढून घेते. हे बघा पपीता गरम असते ना. असे थाळी भरून मी काढून घेतलेले आहेत काप सगळे. अजून थोडे काढते. 4था भाग राहिला ना. 3 भाग कापले आता 4था भाग राहिलाय. तुम्हाला पपीता आवडते का मला कमेंट करून सांगा. मला तर पपीता खूप आवडते. मी जेव्हा नसते झाडं लागलेली तेव्हा मी मार्केटात आणते. जेव्हा असते घरात तेव्हा मी घरच्या पपीता शेजाऱ्यांनाही देते पाहुण्यांना पण देते. मला तर पपीता खूप आवडते. मी घरच्यांना कापून सगळ्यांना असं छान हे बघा असे पीस केले. ह्याच्यावर आपण आता मीठ टाकायचं. हे बघा मस्त असं ह्याच्यावर आपण आता मीठ हे काळं मीठ आहे. हे काळं मीठ आहे. ह्याच्यावर आपण भरून घेऊया मग. त्याच्यानंतर आपण असं एवढं थाळी भरून केलेलं आहे पीस. मोठे मोठे आहेत त्याला पण मी थोडा काप मारेल. आणि बघा मस्त असे आता एक फ्रॉक घेतला आहे. असं फ्रॉक घेतला आहे का हा फ्रॉकमुळे आता असं करायचं असं असं मस्त 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 एकदम छान लागायला लागले. असं या पपीता खायला सगळेजण. अजून एवढे पपीता राहिलेले हे चिरून घेतलेलं हे एवढे कापलेले आहे मी.
आणि थाळी भरून झाली का? थाळी मोठी आहे इतकी सारी. मस्तच पपीता द्या खायला. पपीता आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा आम्हाला पपीता आवडते म्हणून. मला तर खूप आवडते. माझ्या घरात सगळेच पपीता खातात. माझी एवढी आहे, इतकी मोठी पपीता कापलेली मी. 180 रुपयाला दिली मला त्याने पपीता. अरे 180 पण नाही आहे पपीता, जरा 200 रुपये. 200 रुपयाला 200 रुपयाचा पपीता आणले.